राज्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावं आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी या उद्देशानं राज्यातल्या 4 कृषी विद्यापीठात कृषी नवोन्मेष आणि विकासासाठी प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 12 सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर अर्थात सिडसा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 6 आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 6 सिडसा केंद्र सुरू करण्यात येणार असून याबाबत कृषी विभाग आणि आय व्हॅल्यू संस्थेमध्ये करार करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। सिडसा केंद्रामार्फत राज्यातल्या कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास अधिक परिणामकारकपणे राबवण्यात येईल। या निर्णयामुळे राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार गतिमान होणार आहे। केंद्र स्मार्ट शेतीकडे वाटचाल करणारा महाराष्ट्राचा पाया ठरणार आहे। सिडसा ही एक प्रगत संकल्पना असून कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, संशोधन, डेटा विश्लेषण आणि स्मार्ट शेती उपाय विकसित करून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे। म्हाडाच्या कोकण विभागात विविध